सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत ठाणे पदाधिकाऱ्यांच्या 2 गटांमध्ये बाचाबाची. तरुण पंतप्रधानांना आव्हान देत आहेत आणि तुम्ही आपापसात भांडताय, ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सवाल. 6 ऑगस्टला सरसंघचालक मोहन भागवत मुंबईत 15 ते 19 वयोगटामधल्या मुलांसोबत साधणार संवाद, तर लाठीचार्ज करण्याआधी संवाद साधायला हवा होता, विरोधकांची टीका. मुंबई मनपाच्या इनोव्हा वाहन खरेदीवरती मुख्यमंत्री फडणवीसांची नाराजी. जनतेचा पैसा विकास कामांसाठी वापरा, उधळपट्टी थांबवा, मंत्र्यांनी कान टोचल्याची सूत्रांची माहिती. नाशिक आणि रायगडचा पालकमंत्री पदाचा वाद पुन्हा एकदा तापला. भुजबळांच्या नाराजीनंतर पालकमंत्री करण्याचे होर्डिंग हटवले, तर रायगडचा पालकमंत्रीपद ठरलं, फक्त घोषणा बाकी. गोगावले यांच्या वक्तव्याची चर्चा. शेतकरी कर्जमाफीचे पैसे 2 दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार. 17 लाखांपैकी 2 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण. उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांची नावं 10 ऑगस्ट पूर्वी जाहीर होणार. राज्यामध्ये रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे आणखी एकाचा मृत्यू. मुंबई नाशिक महामार्गावरच्या शहापूरमध्ये TDRFच्या जवानाचा मृत्यू. विकास गोरे असं जवानाचं नाव. खासगी वाहनांवरती पोलीस लिहिलं तर कारवाई होणार. खासगी बाईक आणि कारवरती पोलीस शब्द लिहिल्यास मनाई. वाहतूक विभागाचं पोलीस प्रशासनाला पत्र. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.